नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईशान सर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन येत आहे लेक्चर नंबर 3 ऑसिलेशनचा. बरोबर आहे की नाही? क्लास 12चा. आज आपण तिसऱ्या पार्ट मध्ये ऑसिलेशन मध्ये कोणकोणते टॉपिक्स कव्हर करणार आहे. एकदा त्याला तुम्ही थंबनेल बघितला असाल, तुम्हाला माहिती असेल, तरी आपण एकदा त्याला रिवाइज करूया. आजचा जो टॉपिक आहे आपला, तो आपण काय बघणार आहे? लिनियर एसएचएम. कशामधला? प्रोजेक्शन ऑफ यूसीएम मधला. प्रोजेक्शन ऑफ यूसीएम. यूसीएम म्हणजे मग तुम्हाला माहिती आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नंतर डेफिनेशन बघणार आहे आपण. कुठलं डेफिनेशन बघणार आहे? एम्प्लिट्यूड, पिरियड ऑफ एसएचएम, फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम, डिस्प्लेसमेंट, रेंज ऑफ एसएचएम, फेज ऑफ एसएचएम आणि इपोच. लक्षात ठेवा, आपले या सर्व डेफिनेशन आजच्या या टॉपिक मध्ये, आजच्या लेक्चर मध्ये आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, चला तर आपल्या आजच्या या व्हिडिओला, आजच्या लेक्चरला सुरू करू. तर चला, आता आपल्याला काय बघायचं? एक्सप्रेशन बघायचं. काय बघायचं आपल्याला? एक्सप्रेशन. कोणाचं? एसएचएम. ओके. तर या ठिकाणी मी तुम्हाला समोर डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे बघा. आपण काय केलं? कन्सिडर पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा एखादा पार्टिकल हा इथून जेव्हा पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जाणार, म्हणजे तो कोणती व्हेलॉसिटी करेक्ट करणार? अँग्युलर व्हेलॉसिटी. बरोबर आहे की नाही? म्हणून कन्सिडर पार्टिकल. आता लक्षात ठेवा, हे लिहायचं का बरं? हे पूर्ण मी तुम्हाला का बरं लिहून देत आहे? याचं कारण आहे की बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला हे पूर्ण डिटेल मध्ये जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 4 ते 3 मार्क याच्यामध्ये मिळतात. बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला समजायला म्हणजे MST CET साठी हा कन्सेप्ट फार महत्वाची आहे की तुम्हाला कन्सेप्टेबल म्हणजे पूर्णपणे एकूण एक वर्ड जसं लहान मुलासारखं आपण शिकतो तसं तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्याकरता तुम्हाला मी डिटेलमध्ये नॉलेज देत आहे. एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणतीही सांगत नाही. लक्षात ठेवा, ऑफलाईन असो की ऑनलाईन मध्ये असो. ठीक आहे ना? त्यामुळे व्यवस्थित पेन, पेन्सिल, नोटबुक व्यवस्थित काढून ठेवा, डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा आणि जसं मी लिहिलेलं आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही लिहून काढा आणि तसा सराव करा. ओके, चला तर बघा. कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कसा पार्टिकल परफॉर्म करत आहे? युनिफॉर्म, यूसीएम. यूसीएम म्हणजे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर व्हेलॉसिटी. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणं, मग व्हेलॉसिटी कोणती क्रिएट करणार? अँग्युलर व्हेलॉसिटी. कोणती? ओमेगा. कोणती असणार ती? ओमेगा. पुढे म्हटलं अलॉंग द सर्कल ऑफ अ रेडियस ए. आणि अलॉंग अ सर्कल ऑफ रेडियस काय करत आहे? ए रेडियस आहे बघा, ही इथे दाखवली तुम्हाला ए रेडियस. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणार म्हणजे ही जी व्हेलॉसिटी असणार ही कशी असणार? अँग्युलर व्हेलॉसिटी. ती किती असणार त्याची? सरळ ओमेगा. आणि तुम्हाला माहिती आहे व्हेलॉसिटी क्रिएट करणार म्हणजे याचा अर्थ काय? विथ रिस्पेक्ट टू टाइम असणार, आहे की नाही? म्हणजे लक्षात ठेवा, मग या ठिकाणी हा जो इथून मी इथपर्यंत घेतलाय ड्रॉ, त्याला आपण म्हटलं, याला का इथून इथपर्यंत मी याला ड्रॉ केलं, याला म्हटलं आपण पी. काय म्हटलं? पॉइंट पी. आणि याचा हा खाली 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 येत राहणार. बरोबर आहे की नाही? आणि येत राहणार, याचा प्रोजेक्शन कुठे असणार? वरच्या डायरेक्शनला असणार. प्रोजेक्शन कुठे राहणार? वरच्या. म्हणून या डॉट 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 जी आहे ती काय? त्याची प्रोजेक्शन आहे. आणि या ठिकाणी एक ड्रॉ केला, तो अँगल असणार अल्फा. त्याला आपण पी नॉट म्हटलं. काय म्हटलं आपण त्याला? पी नॉट म्हटलेलं आहे. बुक मध्ये तुम्ही डायग्राम जर रेफर केले तर तुम्हाला बुक मध्ये या वरच्या साईडला दिलेलं आहे. कुठल्याही डायमीटरला काढायला सांगितलं नाही, कोणता पण डायमीटर काढायला सांगितलं. बरोबर आहे की नाही? बघा, ऑफ एनी डायमीटर. काय म्हटलं आपण? क्वेश्चन ऑफ एनी डायमीटर. मग या ठिकाणी आपण काढला पी नॉट. क्लिअर? सो मग हा एक अँगल म्हटला अल्फा. तुम्हाला जर बुक मध्ये जर तुम्ही बघितलं किंवा काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी फा सुद्धा युज करतात. बरोबर आहे की नाही? आपण काय केलं? अल्फा. आणि हा जो अँगल असणार काय असणार? अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे ओमेगा टी म्हटलं आपण. क्लिअर? आणि लक्षात ठेवा, त्यानंतर हा इथून इथपर्यंत काय म्हटलं आपण? एक्स म्हटलं. इथं पॉईंट प्रोजेक्शनला आपण दिला, एम नाव दिलं. आणि ओमेगा टी प्लस अल्फा म्हणजे टोटल किती करणार? हा ओमेगा टी आणि हा प्लस अल्फा. टोटल प्रोजेक्शन म्हणजे इथून इथपर्यंत टोटल पूर्ण प्रोजेक्शन किती असणार? ओमेगा टी प्लस अल्फा. समजलं का? लक्षात ठेवा, काय म्हटलं आपण? टोटल प्रोजेक्शन म्हणजे या पी नॉट पासून तर या बी पॉइंट पर्यंत पूर्ण प्रोजेक्शन किती असणार? पूर्ण प्रोजेक्शन तुमचं असणार किती? ओमेगा टी प्लस अल्फा. ओमेगा टी प्लस अल्फा. आलं लक्षात पर्यंत? चला तर पुढे बघा. लेट ओ बी द सेंटर. ओ काय म्हणला आपण? सेंटर मानला. ओके, मानून घेतला. त्यानंतर
AB आणि CD आर द डायमीटर ऑफ द रेडियस. हे लिहून घ्यायचं, हे लहान लहान टर्म पूर्ण टर्म लिहायची. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. AB आणि CD ही काय आहे, त्याची डायमीटर आहे बोलला. सपोज द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम पॉइंट P नॉट. पार्टिकल कुठून स्टार्ट झाला, या P नॉट पासून पार्टिकल काय गेला म्हणतो, स्टार्ट झाला. बरोबर आहे की नाही, कोण झाला, P नॉट पासून. चला तर पुढे बघा, हे P नॉट पासून पार्टिकल काय म्हणला, स्टार्ट झाला. तर बघा अँगल, मग या ठिकाणी अँगल क्रिएट होणार, अँगल DOP. बघा DO आणि P नॉट, DOP नॉट. बघा हा एक अँगल आहे, हा D, हा O आणि हा P, म्हणजे हा एक एवढा अँगल तयार झाला तुमचा. बरोबर आहे की नाही, दिसतो तुम्हाला. इज इक्वल टू किती आहे तुमचा, अल्फा आहे. ऍट रिच अप टू कुठपर्यंत, पॉइंट P पर्यंत. कुठपर्यंत जाणार तो, या पॉइंट P पर्यंत चालला त्याला. अप टू रिच जाणे कुठपर्यंत, पॉइंट P विथ टाइम T. त्याला टाइम किती लागणार, T, हा एवढा टाइम लागेल. ओके, पुढे बघा अँगल P नॉट OP. अँगल बघा, अँगल कोणता, P नॉट. हा P नॉट, O आणि P नॉट, O आणि P. हा दुसरा अँगल बघा दिसतो, हा सेकंड अँगल आहे. बरोबर आहे की नाही. या सेकंड अँगल मध्ये त्याचा जो आहे तो अँगल किती आहे म्हटलं त्यांनी, ओमेगा टी. किती आहे, ओमेगा टी. बरोबर आहे. आणि टोटल अँगल किती आहे, DOP पूर्ण, DOP हा मोठा अँगल आहे, लक्षात ठेवा. दिसतो तुम्हाला सगळ्यांना. हा जो आहे, हा D, हा O आणि हा P, हा एवढा, हा कसा आहे, हा पूर्ण मोठा अँगल आहे. कसा आहे, मोठा अँगल. तो किती आहे, ओमेगा टी प्लस अल्फा. किती आहे, ओमेगा टी प्लस अल्फा. समजलं इथपर्यंत, नक्की. चला तर पुढे, पुढच्या मिनिट्या काय, एक्सप्रेशन फॉर अ डिस्प्लेसमेंट. मग पार्टिकल काय करूला, डिस्प्लेस झाला, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला म्हणजे डिस्प्लेस झाला. मग त्याचं तुम्हाला एक्सप्रेशन काढायचंय पहिले प्रोजेक्शन मध्ये. मग बघा, ड्रॉ PM. PM म्हणजे आपला फिजिक्स मॅथ वाला नाही, तर आपला याच्यामधला कोणत्या डायग्राम वरचा. बरोबर आहे की नाही, कोण, P आणि M, P आणि M, P आणि M. तुम्ही फिजिक्स मॅथ वाला सुद्धा लक्षात ठेवू शकतात. बरोबर आहे की, पण डायग्राम वरचा लक्षात ठेवा. ड्रॉ PM परपेंडिक्युलर AB फ्रॉम पॉइंट P. बघा ड्रॉ PM केला, परपेंडिक्युलर कोणाला आहे म्हटलं आपण, AB ला परपेंडिक्युलर. कुठून, ऍट पॉइंट या P पासून. सो लेट OM इज इक्वल टू X. मग त्यामुळे O पासून M पर्यंत डिस्टन्स किती मानलं आपण, X एवढं डिस्टन्स मानलं. किती मानलं, X एवढं डिस्टन्स मानलं. म्हणून OM इज इक्वल टू X विथ द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे डिस्प्लेस झाला तो कायला, OM इज इक्वल टू X विथ द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. त्याच्या मीन पोझिशन पासून काय झाला, तो डिस्प्लेस झाला. नाव OD बघा, OD अँड MP हा MP, हा OD आणि हा MP दोघंही एकमेकांना कसे आहे, पॅरलल आहे की नाही. म्हणून म्हटलं OD अँड MP आर पॅरलल लाईन. लक्षात ठेवा, हा OD आणि हा प्रोजेक्टाईल मोशन मध्ये काढलेला आपण कोण आहे, MP. दोघे एकमेकांना कसे आहे, पॅरलल. पॅरलल म्हणजे असे दोघं दिसतं तुम्हाला असे. बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवा. देन OP इंटरसेक्ट देन, आणि कोण इंटरसेक्ट गेला, कोण त्याच्या मदतून गेला, कौन बीच में आया, हमारे दोनों के कौन रिश्ते में, दो कौन बीच में आया, तीसरा कौन आया, कौन आया, OP इंटरसेक्ट देन. कोणाला, OP. दिसला, OP हा काय झाला, त्याला इंटरसेक्ट गेला, त्याला छेदून गेला. कसं गेला, त्याला छेदून गेला, लक्षात ठेवायचं. सो अँगल OPM किती आहे, ओमेगा टी प्लस अल्फा. म्हणून अँगल, टोटल अँगल OPM किती होणार, ओमेगा टी प्लस अल्फा. लक्षात ठेवा. ठीक आहे, चला O पासून OP आणि M, हा OPM, हा OPM म्हणजे हा कन्सिडर केला. लक्षात ठेवा, किती आहे, ओमेगा टी प्लस अल्फा. मग इन ट्रायंगल POM दिसतोय. इन ट्रायंगल P कोणता म्हटलं आपण, POM, बरोबर आहे की, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल होणार. POM साइन ओमेगा टी प्लस अल्फा. बघा साइन ओमेगा टी प्लस अल्फा इज इक्वल टू OM अपॉन OP, म्हणजे OM अपॉन OP. POM मधला साइन ओमेगा टी प्लस अल्फा OM अपॉन OP होणार. मग साइन ओमेगा टी प्लस अल्फाची आहे, मग किती आहे, OM किती आहे तुमचा, OM आहे या ठिकाणी. कुठे आहे हा OM आपला, हा O आणि हा M. हा OM जो आहे तो OM किती दिलेला तुम्हाला,
एक्स एवढा दिला म्हणून एक्स लिहिला. आणि ओपी बघा, ओ आणि पी, हा ओपी तो तुम्हाला दिलाय, तो किती दिलेला आहे तुम्हाला, ए दिलेला आहे. किती दिलेला आहे तुम्हाला, ए दिलेला, लक्षात ठेवायचं. सो एक्स इज इक्वल टू काय होणार, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. काय होणार तुमचा, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. हा लक्षामध्ये इथपर्यंत ठीक आहे. म्हणून तुमचा डिस्प्लेसमेंट किती आला, काय काढला आपण पहिले, डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे की नाही. किती आला तुमचा या ठिकाणी, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. आता तुम्हाला काढायचं आहे व्हेलॉसिटी. काय काढायचं आपल्याला, व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय म्हटलं आपण, व्हेलॉसिटी इज इक्वल टू, काय म्हटलं आपण, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो व्ही इज इक्वल टू काय म्हणणार, डीएक्स अपॉन डीटी. जो डीएक्स तुम्ही आता काढला, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा एक्स मध्ये. मग व्ही इज इक्वल टू डी अपॉन डीटी ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. मग डेरिव्हेटिव्ह काढा. काय काढा, डेरिव्हेटिव्ह. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस येतो, माहिती तुम्हाला. म्हणून काय येणार, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. ए साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. याला इक्वेशन नंबर काय म्हणा, 2 बोलून टाका. संपलं राजा, काहीच नाही, हार्ड सारखं काहीच नाहीये. मग एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन काढायचं आहे. मग एक्सेलरेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. बघा, एक्सेलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग ही जी व्हेलॉसिटी आहे ती कशाने दाखवतो आपण, डीव्ही बाय डीटी ने. कशाने दाखवतो, डीव्ही बाय डीटी. मग पुट व्ही ची व्हॅल्यू तुम्ही काढली, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस अल्फा. ती व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करा. डबल इथे डेरिव्हेटिव्ह राजा, ओ पिंट्या इकडे काय, डबल टीचा डेरिव्हेटिव्ह आला. मग डेरिव्हेटिव्ह आला नंतर काय करणार आहे, डेरिव्हेटिव्ह आल्यानंतर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. जसं साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस येतो, तसं त्याचा ऑपोजिट कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, मायनस साइन. लक्षात ठेव पट्ट्या, आलं लक्षात पिंट्या, काय नो, मायनस साइन. म्हणून लिहिलं मायनस साइन ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस अल्फा. मग काय आला इथं, ओमेगा स्क्वेअर जसं आला, एला अंदर घेतला, ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. आता तुम्हाला दिलेलं होतं, मागच्या सांगितलं होतं की ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा म्हणजे किती असतो सांगा, एक्स असतो. ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा म्हणजे किती असतो, एक्स असतो. फ्रॉम इक्वेशन 1 वरून मग व्हॅल्यू टाकून द्या याच्यामध्ये एक्स. म्हणजे एक्सेलरेशन तुम्हाला काय मिळालं पिंट्या, एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. हे आलं तुमचं कशाचं, प्रोजेक्शनचं. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द प्रोजेक्शन, एक्सप्रेशन फॉर द एक्सेलरेशन. कोणाचं आलं, एक्सेलरेशनचं. क्लिअर इथपर्यंत. हे पूर्ण जर तुम्ही डिटेल मध्ये लिहिलं तर तुम्हाला या ठिकाणी 3 ते 4 मार्क तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे की नाही. पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला 3 ते 4 मार्क याच्यामध्ये भेटणार म्हणजे भेटणारच. ठीक आहे, चला तर पाहूया. चला तर आता आपला नेक्स्ट टॉपिक कोणता आहे, डेफिनेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे ना. आता हे सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, 2 ते 3 मार्कासाठी. बघा, the maximum displacement of a particle performing SHM from कुठून तर मीन पोझिशन पासून, दॅट इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड ऑफ SHM. बघा आता खाली एक्झाम्पल तुम्हाला डायग्रामॅटिकली मी समजून सांगतो. ओके, तर या ठिकाणी मी या केलं, एक लाईन ड्रॉ केली, ती लाईन A टू B आहे आणि याच्या सेंटर मध्ये कोण घेतला मी, O हा सेंटर घेतला. बरोबर आहे की नाही. म्हणजे O हा काढायला त्याची मीन पोझिशन झाली. आता काय केलं, एक पार्टिकल इकडून इकडे गेला. बघा, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट केला A पर्यंत. आणि याचा दुसरा जो पॉइंट P दिसतो तुम्हाला, हा पॉइंट काय मिड मध्ये आहे. म्हणजे याचा इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट, इथून इथपर्यंत पूर्ण किती आहे, A आहे. पण हा पार्टिकल इथून इथपर्यंत गेला P पॉइंट पर्यंत, म्हणजे किती डिस्प्लेसमेंट केला, X एवढं डिस्प्लेसमेंट केलं. बरोबर आहे. म्हणून बघा खाली काय म्हटलं, कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM बिटवीन 2 फिक्स पॉइंट. कोणता फिक्स पॉइंट आहे, A आणि B हे 2 फिक्स पॉइंट आहे. आयदर साइड ऑफ अ मीन पोझिशन O, आणि त्याच्या आयदर साइडला कोण, मीन पोझिशनला कोण आहे, O हा पोझिशन आहे. देन A पासून B पर्यंत हा काय पाथ लेंथ झाली. A पासून B पर्यंत ही झाली त्याची पूर्ण काय झाली, त्याची ही पाथ झाली. काय झाली, त्याची पाथ लेंथ. लक्षात ठेवा, याला काय म्हणणार आपण, पाथ लेंथ. आणि OA आणि OB म्हणजे बघा, हा O पासून A पर्यंत, O पासून B पर्यंत, म्हणजे इकडून इकडे आणि इकडून इकडे, हे काय झालं, अँप्लिट्यूड ऑफ SHM. काय झालं त्याचा, अँप्लिट्यूड ऑफ SHM. कारण की अँप्लिट्यूड ऑफ SHM काय म्हणतो, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे पार्टिकलचं. बरोबर आहे की नाही. म्हणून AO आणि OB अँप्लिट्यूड ऑफ SHM. बघा, the displacement of particle is given by, तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंट काय, x is equal to a sin omega t plus alpha.
कारण खरंच हे ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा आहे का हे तुम्हाला पुढच्या ह्याच्यात म्हणजे पिरियड ऑफ एसएचएम मध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं जे आपण ऑलरेडी केलेलं आहे बघा. सो पार्टिकल वी हॅव अ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, जेव्हा पार्टिकल जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट करणार तेव्हा लक्षात ठेवा काय असणार, साइन ओमेगा टी प्लस अल्फा नेहमी करता किती असणार तुमचा 1. किती असणार नेहमी करता 1. म्हणून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू द ए. कोणाला इक्वल असणार म्हणतो, ए ला इक्वल असणार. म्हणून म्हटलं आपण या ठिकाणी तुमचं साइन ओमेगा टी प्लस अल्फा इज इक्वल टू 1. लक्षात ठेवा. मग याचा जर युनिट जर बघितलं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू द ए, ए म्हणजे कोण आहे या ठिकाणी एम्प्लिट्यूड. युनिट जर बघितलं या ठिकाणी युनिट असणार एसएचएम मध्ये मीटर, एसआय सिस्टीम आणि सीजीएस सिस्टीम मध्ये असणार त्याचं सेंटीमीटर. क्लिअर. चला हा झाला तुमचा पहिला डेफिनेशन, त्याचं एक्सप्लेनेशन. दुसरी डेफिनेशन काय आहे बघा, पिरियड ऑफ एसएचएम. पिरियड ऑफ एसएचएम म्हणजे काय लक्षात ठेवा, द टाइम टेकन फॉर द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. असं कन्सिडरेशन नाही किंवा असं जरुरी नाही की ऑसिलेशन हे या पद्धतीने झालं पाहिजे म्हणून, बरोबर आहे की नाही. लक्षात ठेवा टाइम टेकन फॉर पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. कम्प्लीट वन ऑसिलेशन केव्हा होणार, जेव्हा पार्टिकल हा बघा आता या ठिकाणी हा जो पार्टिकल ठेवला, सपोज या ठिकाणी मी पार्टिकल ठेवला, हा इकडून इकडे आणि इकडून इकडे जाणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा पार्टिकल मी इकडे नेला, इथून ही पोझिशन पासून होती माझी, इथून मी इकडे नेला आणि इथून वापस इकडे आणलं वापस. लक्षात ठेवा समजते. हा जो पार्टिकल हा जो पेन आहे या पेनला मी काय केलं, हा पोझिशन कोणती आहे या ठिकाणी आहे, बरोबर आहे. या पोझिशन पासून मी याला पेनला इकडे घेऊन गेलो आणि याच पेनला वापस मी याच्या ओरिजिनल पोझिशनला आणलं. म्हणजे इथून इथपर्यंत मी इथे स्टॉप नाही केला, तर वापस इकडे घेऊन आलो. म्हणजे त्याला म्हटलं आपण कम्प्लीट वन रोटेशन. त्या म्हटलं आपण त्याला कम्प्लीट वन रोटेशन. म्हणून म्हटलं द टाइम टेकन फॉर द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम कम्प्लीट किती, लक्षात ठेवा हा शब्द लक्षात ठेवा, कम्प्लीट किती वन ऑसिलेशन. कम्प्लीट किती वन ऑसिलेशन, दॅट इज कॉल्ड एज अ पिरियड ऑफ एसएचएम. आणि पिरियड ऑफ एसएचएम ला दाखवतो कशाने, 3 आहे. म्हणजे हा पार्टिकल ना कसं दाखवतो आपण 3 आहे. म्हणजे हा इथून आहे, हा इकडून इकडे आणि इकडून इकडे. लक्षात ठेवा वापस त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. लक्षामध्ये इकडून इकडे गेला, इकडून इकडे गेला, वापस त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. त्याला म्हणायचं आपण पिरियड ऑफ एसएचएम. मग गेला म्हणजे याचा अर्थ काय, डिस्प्लेसमेंट झाला. आता सांगितलं तुम्हाला डिस्प्लेसमेंट झाला म्हणजे काय, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा आला. मग हे खरंच आहे का ए साइन ओमेगा टी अल्फा, हे आपण चेक करायचं. आफ्टर अ टाइम टी, आफ्टर अ टाइमच्या नंतर 2 पाय अपॉन ओमेगा द डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय. मग काय असणार तुमचं बघा, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, टीच्या जागी 2 पाय अपॉन ओमेगा प्लस अल्फा टाकून दिला. मग तुम्हाला माहितीये या ठिकाणची टर्म म्हणजे काय, साइन 2 पाय प्लस थिटा इज इक्वल टू काय असतो, साइन थिटा. म्हणून या ठिकाणी इक्वेशन काय बनणार तुमचं, ए साइन ओमेगा टी प्लस 2 पाय प्लस अल्फा. हा ओमेगा टी, हा टी प्लस 2 पाय, ओमेगा ओमेगा कॅन्सल होणार, 2 पाय प्लस अल्फा राहणार. मग या ठिकाणी साइन आहे, साइन थिटा होणार. म्हणजे ही टर्म जी भेटणार तुम्हाला 2 पाय, हे 2 पाय प्लस थिटा दॅट इज इक्वल टू साइन थिटा. म्हणून एक्स इज इक्वल टू ए साइन इन ब्रॅकेट ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा, 2 पायच्या जागी. लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी वन ऑसिलेशन इन टाइम टी, खरंच एका ऑसिलेशनला टाइम टी ला 2 पाय अपॉन ओमेगा लागते. म्हणजेच तुमची टी ची व्हॅल्यू किती झाली, ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. मग या ठिकाणी के इज इक्वल टू एम इंटू ओमेगा म्हटलं. या ठिकाणी तुम्हाला ओमेगा स्क्वेअर काढायचा आहे, बरोबर आहे की नाही. ऍक्सेलरेशन आपण काय म्हणतो ओमेगाला, वेलोसिटी, बरोबर आहे. ओमेगा स्क्वेअर के अपॉन एम आला. म्हणजे के म्हणजे काय, फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, आणि एम म्हणजे काय, मास. म्हणजे दॅट इज इक्वल टू ऍक्सेलरेशन पर युनिट टाइम. काय होतं तुमचं, ऍक्सेलरेशन पर युनिट टाइम. मग आता हे इकडचं झाल्यानंतर इथं स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्यावं. ठीक आहे. मग याच्यानंतर काय येणार ते आपण आता इथे या ठिकाणी आपण कंटिन्यू करू. ओके. या ठिकाणी लक्षात ठेवा, डबल तुम्ही जर रिवाइज केलं तर तुम्हाला फार सोपं जाणार, आणि जर नाही तुम्ही रिवाइज केलं तर तुम्हाला ते फार कठीण जाणार. मग किती पण सोपं असू द्या, तुम्हाला नाही समजलं त्याला आपण काहीही करू शकत नाही. मग या ठिकाणी याच्यानंतरचा पार्ट जो असणार तो कोणता, कशाच्या बद्दल आहे म्हटलं आपण, की या ठिकाणी बघा काय, ऍक्सेलरेशन पर युनिट टाइम. काय म्हटलं आपण, ऍक्सेलरेशन पर युनिट टाइम. म्हणजे या ठिकाणी काय ना तुमचा सरळ सरळ टी जो दिलेला आहे तुम्हाला बघा, नाव काय म्हणणार आपण या ठिकाणी, नाव टी इज इक्वल टू, आता टी म्हणजे काय आहे, ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. लिहून टाका 2 पाय अपॉन ओमेगा. ओके. मग हा 2 पाय अपॉन ओमेगा आहे, पण ओमेगाचा काय दिला तुम्हाला, स्क्वेअर दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी बघा तुम्ही काय काढलं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के बाय एम.
के बाय एम. म्हणजे तुम्हाला काय टाकायला लागेल या ठिकाणी करायला लागेल तुम्हाला ट्वाइस पाय इन अंडर रूट ऑफ ओमेगाचा स्क्वेअर. समजलं इथपर्यंत? ट्वाइस पाय इन अंडर रूट ऑफ ओमेगाचा स्क्वेअर. मग या ठिकाणी मग डिस्प्लेसमेंट मग किती असणार? ट्वाइस पाय अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता कशामधलं आहे हे? तर एसएचएम मधले. काय म्हटलं? एसएचएम. तुमच्याकडे बुक आहे, बुक मध्ये बघा तुम्हाला पिरियड ऑफ एसएचएम तुम्हाला दिलेलं होतं. पिरियड ऑफ एसएचएम मध्ये काय होतो? टी इज इक्वल्स टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. टी इज इक्वल्स टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. आणि ओमेगाची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे बघा? के बाय एम आपण काढली. बरोबर आहे की? किती काढली? के बाय एम. मग आता कसं करायचंय ते बघून घ्या. एक मिनिट या इकडे बाय. मग काय म्हणणार इथं? देअरफॉर टी इज इक्वल्स टू काय म्हटलं? देअरफॉर टी इज इक्वल्स टू काय म्हणणार? ट्वाइस पाय अपॉन. बघा हा ट्वाइस पाय जसं तसा अपॉन ओमेगा आहे. ओमेगाची व्हॅल्यू काय म्हटलं आपण? के बाय एम. ओमेगाची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला? बरं ठीक आहे, इथे तुम्हाला लिहून देतो पहिले ओमेगा. आता ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? के बाय एम. म्हणजे त्याचं काय करायचं? मला अंडर रूट करावं लागेल. म्हणजे मी इथे काय करणार? ट्वाइस पाय अपॉन इन अंडर रूट ऑफ काय म्हणणार? के अपॉन एम. काय म्हणणार? के बाय एम. इथपर्यंत क्लिअर आली गोष्ट? लक्षात आली? काय केलं आपण? के बाय एम. मग तुम्हाला माहिती आहे याला वर ट्रान्सफर करावं. वर गेला म्हणजे काय बनणार? ट्वाइस पाय इंटू काय होणार याचा? खाली डोकं वरती बाय. म्हणजे रेसिप्रोकल आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? रेसिप्रोकल म्हणतो. म्हणजे अंडर रूट ऑफ काय होणार या ठिकाणी? एम अपॉन के. काय होणार? एम बाय के. म्हणजे तुमचं जे इक्वेशन आहे तुमचं इक्वेशन काय येणार सांगा? तर टी इज इक्वल्स टू काय होणार? या समोर काही होणार का? तर नाही. म्हणजे टी इज इक्वल्स टू ट्वाइस पाय इन अंडर रूट ऑफ एम अपॉन के. मग हे कोणाचं इक्वेशन आलं? तुमचं टायमिंगचं. म्हणजे कोणाचं? आपण ज्याला पिरियड ऑफ टी म्हटलं होतं. काय म्हटलं आपण त्याला? टी. पिरियड ऑफ एसएचएम जो असणार तुमचा टी इज इक्वल्स टू अंडर रूट टी इज इक्वल्स टू ट्वाइस बाय अंडर रूट ऑफ एम अपॉन के. लक्षामध्ये दिस इज द एक्सप्रेशन किंवा दिस इज द एक्सप्लेनेशन फॉर पिरियड ऑफ एसएचएम फॉर द टी. ही टी ची व्हॅल्यू तुम्ही कायमची लक्षात ठेवायची किती आली. ओके. आता आपला नेक्स्ट आपण कोणाकडे वळणार? आपल्या नेक्स्ट डेफिनेशन कडे वळणार. हे सगळं आणि डिनोट करता टी ने. टाइमाचा युनिट तुम्हाला सर्वांना माहिती आहे सेकंद असते म्हणून. बरोबर आहे की? मग ते कोणत्याही सिस्टीम मध्ये असू द्या, सीजीएस मध्ये असू द्या. तर आता आपली नेक्स्ट कोणती डेफिनेशन आहे? तर फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर फ्रिक्वेन्सीला आपण सुद्धा कशाने डिनोट करतो? एन ने डिनोट करतो. कशाने करतो? एन ने. बघा नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म अ पार्टिकल. नंबर ऑफ ऑसिलेशन पार्टिकल परफॉर्मिंग. कसं परफॉर्म करणार? एसएचएम मध्ये. म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये परफॉर्म करणार. युनिट टाइम पर युनिट टाइम. बरोबर आहे की नाही? दॅट इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम म्हणायचं. मग फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम इन टाइम टी. कशामध्ये? टाइम टी मध्ये पार्टिकल परफॉर्म वन ऑसिलेशन. म्हणजे एक ऑसिलेशन कम्प्लीट करण्यासाठी त्याला किती लागणार? एक ऑसिलेशन लागणार. म्हणजे टाइम टी टाइमाच्या रिस्पेक्ट मध्ये त्याला वन ऑसिलेशन कम्प्लीट लागणार. बरोबर आहे की नाही? किती लागणार? वन. म्हणून इन टाइम टी पार्टिकल परफॉर्म वन ऑसिलेशन. बरोबर आहे? म्हणून द युनिट ऑफ टाइम दॅट इज परफॉर्म 1/t ऑसिलेशन. मग युनिट ऑफ टाइम त्याला किती लागणार? 1/t ऑसिलेशन. लक्षात ठेवा किती लागणार? 1/t ऑसिलेशन लागणार. मग दिस इज अ फ्रिक्वेन्सी ऑफ एन दॅट इज एसएचएम. कशा डिनोट करतो आपण? एन ने. एन इज इक्वल्स टू काय म्हणणार? 1/t. 1/t म्हणजेच काय? तर ओमेगा अपॉन ट्वाइस पाय. हा टाइम आहे. काय म्हणतो आपण? ओमेगा अपॉन ट्वाइस पाय. द फ्रिक्वेन्सी कॅन ऑल्सो एक्सप्रेस एन. तुम्ही फ्रिक्वेन्सी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा एक्सप्रेस करू शकता. ती कशी? तर एन इज इक्वल्स टू 1/ट्वाइस पाय अंडर रूट ऑफ के अपॉन एम. जी आताच आपण मागच्या याच्यामध्ये आपण काढली. कशामध्ये? फेज ऑफ एसएचएम मध्ये. बरोबर आहे की नाही? तर बघा पुढे युनिट्स मध्ये तुम्हाला माहिती आहे युनिट्स काय असणार? त्याचं हर्ट्ज असणार. कसं असतं? फ्रिक्वेन्सीचं हर्ट्ज हे असते. पुढची डेफिनेशन जी आहे ती आहे तुमची डिस्प्लेसमेंटची. कोणती आहे? डिस्प्लेसमेंट. कशामधला? एसएचएम मधला. लक्षात ठेवा. द डिस्टन्स कव्हर्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. द डिस्टन्स कव्हर्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. कशामध्ये? सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये. ऍट एनी इन्स्टंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन. कुठून? ऍट एनी इन्स्टंट. तिथूनच ताबडतोब. ऍट एनी इन्स्टंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन. त्याच्या मीन पोझिशन पासून त्याला म्हणायचं आपण काय? सरळ डिस्प्लेसमेंट. काय म्हटलं? डिस्प्लेसमेंट. काय म्हटलं? द पार्टिकल द डिस्टन्स कव्हर्ड बाय द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम ऍट एनी इन्स्टंट. काय म्हटलं? ऍट एनी इन्स्टंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन दॅट इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट ऑफ एसएचएम. आहे की नाही? एकदम सोपी.
त्याच म्हणजे कुठून त्याच्या मीन पोझिशन पासून त्याच्या इथूनच ताबडतोब काय होणार, ताबडतोब पार्टिकल काय होणार म्हणतो, मीन पोझिशन इज कॉल्ड इन्स्टंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन. आलं लक्षात पिंट्या? बघा पुढे डेफिनेशन काय आहे, रेंज ऑफ एसएचएम. आता रेंज ऑफ एसएचएम ला काय म्हणतात, दुसऱ्या भाषेत पाथ ऑफ एसएचएम. काय म्हणतात, पाथ लेंथ ऑफ एसएचएम म्हणतात. मग बघा काय आहे, द डिस्टन्स बिटवीन, लक्षात ठेवा, द डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन, द डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन, जसं ही दाखवलं होतं तुम्हाला, बरोबर आहे की नाही, त्याचा हा एक्स्ट्रीम होऊ शकतो ए, हा एक्स्ट्रीम होऊ शकतो बी. द डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम दॅट इज कॉल्ड एज अ रेंज ऑफ एसएचएम. त्याला काय म्हणायचं, रेंज. म्हणजे इथून इथपर्यंत, म्हणजे या पार्टिकल आहे, हा हात म्हणजे माझा ओ पॉइंट आहे, हा ए हा बी, इथून इथपर्यंत डिस्टन्स, बरोबर आहे की नाही, म्हणून त्याला म्हटलं बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन मधल्या दोन डिस्टन्सला पोझिशनला पार्टिकलला काय म्हणायचं, सरळ सरळ रेंज ऑफ एसएचएम. म्हणून म्हटलं द डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज कॉल्ड रेंज ऑफ एसएचएम. इट इज डिस्टन्स इक्वल टू ट्वाइस द एम्प्लिट्यूड. मग याचा जो एम्प्लिट्यूड असणार तो कसा होणार, डबल होणार. डबल होणार म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिलं, टॉइस ऑफ ए लिहिलं. काय लिहिलं आपण, टॉइस ऑफ ए. क्लिअर. पुढे फेज ऑफ एसएचएम. आता फेज ऑफ एसएचएम म्हणजे काय, तो तेवढा फेज, कुठून कुठपर्यंत ट्रॅव्हल केला तेवढा फेज. लक्षात ठेवा, द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब स्टेट ऑफ ऑसिलेशन. कसं असणार, डिस्क्राइब क्वांटिटी एक तर कशी असणार, ती फिजिकल असणार, बरोबर आहे, जी काय डिस्क्राइब करणार, स्ट्रेट ऑफ ऑसिलेशन. ऑसिलेशन कसं असणार, सरळ लाईन मधलं ऑसिलेशन, स्ट्रेट लाईन मधलं ऑसिलेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. त्याला म्हणायचं सरळ सरळ फेज ऑफ एसएचएम. काय म्हणायचं, फेज ऑफ एसएचएम. ई पोच म्हणजे काय होते बघा, पोच द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन. लक्षात ठेवा, आहे सेम, द फिजिकल क्वांटिटी विच डिस्क्राइब द स्टेट ऑफ ऑसिलेशन. पुढे काय म्हटलं त्यांनी, पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इथून बघा, ऍट द स्टार्ट ऑफ मोशन किंवा मीन पोझिशन. कुठून होणार ती, ऍट द स्टार्ट ऑफ त्याच्या मीन पोझिशन पासून किंवा त्याच्या मोशन पासून, मोशन करणे किंवा त्याच्या मीन पोझिशन पासून स्टार्ट होणे, त्याला म्हणायचं सरळ सरळ ई पोच. सरळ सरळ याची कॉपी पेस्ट आहे, फक्त इथपर्यंत द्यायचं, समोर लिहायचं परफॉर्मिंग एसएचएम ऍट द स्टार्ट ऑफ मोशन ऑफ द मीन पोझिशन दॅट इज कॉल्ड एज अ ई पोच. याला काय म्हणतात, ई पोच. हे आहे तुमच्या डेफिनेशन आणि त्याचे एक्सप्लेनेशन. ओके, चला पटकन उतरून घ्या. सो फक्त आजचा हा आपला टॉपिक आज आपण इथे समाप्त करणार. नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार, रेंज घेणार, काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघणार. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन याचे जे तुम्हाला डायग्राम दिलेले आहे बुक मध्ये, याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण बघणार नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे. आजचा जो व्हिडिओ झालेला आहे, आजचा जो आपला लेक्चर झालेला आहे, आजचा व्हिडिओ जो झालेला आहे, त्याला नीट काळजीपूर्वक बघा, रिपीट बघा आणि व्यवस्थित लिहून घ्या. ओके, तर आपण लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये, म्हणजे कोणत्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये आपण लवकरच भेटणार. तोपर्यंत मला का माहिती आहे का बघत राहायचं, पीएम बुलढाणेवाला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र झालंच पाहिजे आणि आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत, गरीब हुशार ज्याला अफोर्डेबल नाही होत त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलेच पाहिजे. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण स्प्रेड करा. लक्षामध्ये लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लक्षात. आणि नीट व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा क्लिअरली, आणि जे काही प्रॉब्लेम असेल कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.